नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला वटवृक्षाचा म्हणजेच वडाच्या वृक्षाचा एक खूप शक्तिशाली प्रयोग सांगणार आहोत. हा प्रयोग जर आपण केला तर निश्चित आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा साक्षात निवास होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही पैशासंबंधित, धन दौलत संबंधित, कोणत्याही भौतिक सुखासंबंधित कमी राहणार नाही. तर चला बंधू भगिनींनो, मित्रांनो, हा प्रयोग आपल्याला कसा करायचा आहे हा समजून घ्या. तर आपल्या पुढे जो श्लोक आहे, हा श्लोक अशा प्रकारे आहे. वटनीचे वट देखिके ताको न्योते जाय, दीपदान को लाइए अर्धरात्रि को ल्याय, नहाय धोय अरु नग्न हूँ खेवे धूप लगाए, पीछे वाको लीजिए मन में प्रति बढ़ाए, घर में पोल धराइए अन्न धन कोठी माही, देव इष्ट जो पूजिए रहे लक्ष्मी घर माही. तर मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही रविवारी जर पुष्य नक्षत्र असेल तर त्या दिवशी सकाळी आपण एक दीप घेऊन वडाच्या झाडाखाली जायचं आहे आणि तिथे तो दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्या वृक्षाला थोड्या अक्षता अर्पित करा आणि त्याला निमंत्रण द्या की हे वृक्षराज, आम्ही तुम्हाला रात्रीला न्यायला येणार आहोत, तरी आमचे कार्य सिद्ध करा. तर अशा प्रकारे निमंत्रण देऊन आपण घरी या. घरी आल्यानंतर आपण देवाचे स्मरण करा. त्यानंतर आपण रात्री 10च्या नंतर जाऊन ह्या वटवृक्षाखाली जर एखादा वटवृक्ष निघालेला असेल, एखादी नवीन वटवृक्षाची पालवी निघाली असेल, तर आपण ती पालवी उजव्या हाताने एका झटक्यामध्ये तोडा आणि नमस्कार करा. नमस्कार करून आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण प्रार्थना करा आणि त्या वडाला आपण एक उजवी प्रदक्षिणा करून ती दुसऱ्या वडाची जी पालवी आहे आपण हातात घेतलेली ती घराकडे घेऊन या. त्यानंतर ही पालवी आपण घरी आणल्यानंतर किंवा हे वडाचा छोटासा वृक्ष आपण घरी आणल्यानंतर ह्याला एका शुद्ध प्लेटमध्ये ठेवा. ज्या ठिकाणी आपण देवाची पूजा करतो तशा ठिकाणी ठेवा आणि त्यानंतर आपण स्नान करा. स्नान करून अर्धनग्न अवस्थेत म्हणजेच आपण एक टॉवेल नेसून आपण म्हणजे ओल्या टॉवेलवर आंघोळ करा आणि तीच टॉवेल आपण नंतर न बदलता पहिल्यांदा आपण जो वटवृक्ष आणलेला आहे त्याची पंचोपचारी पूजा करा. त्याला एकदा गुगुळाचे धूप दाखवा, म्हणजे ती वटवृक्षाची पालवी आपण जो आणला छोटा वटवृक्ष तो सिद्ध होईल आणि पुढे आपण ह्याला आपल्या कार्यासाठी वापरू शकाल. तर ह्याचा उपयोग कसा करायचा आहे, ह्या काडीला आपण सर्वप्रथम पूजा करून धूप दाखवल्यानंतर ह्याची पाने तोडून टाका आणि याची 1 ते 2 इंच ह्या प्रकारे आपण याची काडी घ्या आणि ह्या प्रकारे काडी बनवून आपण ही काडी ओम नमो विष्णू विलासिनी मम सर्व सुखप्रदायम कुरु कुरु स्वाहा ह्या मंत्राने 11 वेळा अभिमंत्रित करा आणि ह्यानंतर ही वडाची काडी आपण जिथे धनधान्य ठेवतो त्या ठिकाणी ठेवा, म्हणजे तिथले धनधान्य कधीही संपणार नाही. त्यामध्ये वाढ होईल पण त्याचा वेग कधी होणार नाही. आणि ह्याच प्रकारे ज्या ठिकाणी आपण आपला पैसा ठेवतो, धनद्रव्य ठेवतो, अशा ठिकाणी जर ही काडी ठेवली तर निश्चितच त्या तिजोरीमधील त्या कपाटामधील धन कधीही खर्च होणार नाही. खर्च झाले तरी जेवढे असेल तेवढेच पुन्हा त्या जागी निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच सदैव लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये निवास राहील आणि आपल्या घरामध्ये कधीही धन धान्य
पैसा, संपत्ती ह्याची कमी कधीही पडणार नाही. तर दर्शकांनो आणि बंधू भगिनींनो, हा प्रयोग आगमतंत्रातील आहे. हा प्रयोग खूप शक्तिशाली आहे. हा प्रयोग करा. निश्चितच 100% या प्रयोगाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव निवास करेल आणि आपल्याला सर्व प्रकारचे भौतिक सुख देईल, ह्यात काही शंका नाही. तर दर्शकांनो, ह्या प्रकारे आपण हा माता लक्ष्मीचा प्रयोग करा आणि निश्चितच आपल्या जीवनाला आनंदी करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा. तर दर्शकांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद.